श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असलेली तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी. महिन्यातून एकदा संकष्टी चतुर्थी येत असते आणि जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तर तेव्हा ती अंगारकी संकष्टी चतुर्थी असते. ज्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि उपवास सुरू करायचे आहेत त्यांनी या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून ते सुरू करायचे असतात. गणपती बाप्पा हे बुद्धी, बळ आणि विवेकाची देवता आहेत. अंगारकी चतुर्थीला श्री गणपती 4 मस्तक आणि 4 हातांच्या स्वरूपात असतात. त्यांचे हे रूप संकटमोचक मानले गेलेले आहे. त्यामुळे अंगारकी संकष्टी चतुर्थीचे जरी व्रत केले तरी सुद्धा आपल्याला पूर्ण संकष्टी चतुर्थीचे फळ मिळत असते. इतर संकष्टी चतुर्थीचे उपवास आपल्याला करणे जरी शक्य झाले नाही तरी वर्षातून एकदा जेव्हा अंगारकी संकष्टी चतुर्थी येतं तर त्यावेळेला आपण हा उपवास आणि हे व्रत जे आहे तर ते करू शकतो. पुन्हा कोणतीही संकष्टी चतुर्थी जरी आपण केली नाही तरी सुद्धा आपल्याला याचे फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा जर आपण केली तर आपल्याला त्याचे शुभफळ प्राप्त होते. पूजा करताना आपण आवर्जून लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. गणपती बाप्पांना अभिषेक करावा. हळदी कुंकू, दुर्वा, अक्षता, जास्वंदीची फुले अर्पण करावीत. नैवेद्य अर्पण करावा. आरती गणपती बाप्पांची आपल्याला करायची आहे. तसेच आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास जर करणार असू तर उपवासाला कोणकोणते पदार्थ आपण खाऊ शकतो. काही जण मिठाची चतुर्थी करतात. मिठाची चतुर्थीचे जे व्रत आहे तर ते सुरू करण्यासाठी सुद्धा आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करू शकतो. या व्रतामध्ये खिचडी किंवा इतर उपवासाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत. फक्त दूध, चहा, फळे तर एवढेच घेतले जाते. आणि उपवास जेव्हा आपण सोडतो तर त्यावेळेला 21 मोदक बनवले जातात आणि यामध्ये 20 मोदक आपण जे रेग्युलर मोदक बनवतो तसे बनवायचे आणि एक मोदक जो आहे तर तो मिठाचा बनवायचा. म्हणजे आपण जे मोदकाला सारण वापरतो त्याऐवजी आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि आपण जेव्हा उपवास सोडणार आहोत त्यावेळेला 21 मोदक आपल्याला उपवास सोडण्यासाठी घ्यायचे आहेत. इतर कोणतेही पदार्थ घ्यायचे नाहीत आणि आपल्याला हे मोदक खायचे आहेत. जेव्हा आपल्याला मिठाचा मोदक येईल, जेव्हा आपण मिठाचा मोदक खाल्ला जाईल तर त्यावेळेला उरलेले जे मोदक आहेत तर ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत. जेव्हा आपण मिठाचा मोदक खातो तर यानंतर मात्र आपल्याला काहीही खायचं नाही आणि उरलेले जे ताटामधले शिल्लक मोदक आहेत तर ते आपल्याला गाईला खायला द्यायचे आहेत. तर असं मिठाची चतुर्थी व्रत जे आहे तर ते केले जाते. आणि जे रेग्युलर चतुर्थी करणार आहेत तर त्यांनी उपवासाचे पदार्थ खावेत, नारळ पाणी घ्यावे, दूध घ्यावे, त्याचप्रमाणे फळे खावीत, खजूर, शेंगदाणा लाडू, काजू, बदाम, खारीक, पिस्ता, तसेच रताळे खाऊ शकतात. वरवीचे तांदूळ खाऊ शकतात. आता फळे आपण सफरचंद खाऊ शकतो, डाळिंब, केळी, चिकू, पेरू सर्व फळे आपण या उपवासाला खाऊ शकतो. परंतु उपवासाला आपण फणस जे आहे तर ते खायचे नाही. जांभूळ आणि चिंच तर ही जी फळे आहेत तर ती सुद्धा उपवासाला चालत नाहीत. तसेच आपण उपवास जर करत असू तर पॅक केलेले ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स हे घेणे आपल्याला टाळायचे आहे. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने कोणाचंही उष्ट खायचं नाही आणि कोणालाही आपलं उष्ट द्यायचं नाही. अगदी लहान बाळ असेल तरीसुद्धा आपल्याला उपवासाचे आणि आपण करत असलेल्या व्रताचे पावित्र्य राखायचे आहे. तसेच आपण जर या दिवशी उपवास करणार नसू तरी आपण फक्त गणपती बाप्पांची पूजा करू शकतो आणि काही पदार्थ मात्र आपल्याला चुकूनही खायचे नाहीत. मांसाहार आपल्याला करायचा नाही. अंडी, मांस, मटण, मासे, त्याचप्रमाणे दुधी भोपळा किंवा लाल भोपळा खायचा नाही. या दिवशी मोहरीच्या तेलाचा वापर आपल्याला स्वयंपाकासाठी वापरायचं नाही अजिबात. त्याचप्रमाणे या दिवशी काळे मीठ खायचं नाही. आपल्याला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे आणि सात्विक अन्नपदार्थच आपल्याला बनवायचे आहेत. तसेच उपवास ज्या व्यक्ती करतात आणि जेव्हा आपण उपवास सोडतो तर रात्री उपवास सोडण्यासाठी आपल्याला सात्विक जेवण बनवायचे आहे. उपवासाला आपल्याला कांदा, लसूण जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. म्हणजे उपवास सोडण्यासाठी आपण ज्या काही भाज्या बनवणार आहोत यामध्ये कांदा, लसणाचा वापर जो आहे तर तो अजिबात करायचा नाही. तसेच गणपती बाप्पांना आपण जो नैवेद्य दाखवतो तर यावरती तुळशीपत्र जे आहे तर ते अजिबात ठेवायचे नाही. कारण गणपती बाप्पांना तुळस ही कधीही अर्पण केली जात नाही. बाप्पांना सुद्धा तुळस अर्पण करायची नाही आणि नैवेद्यावरती सुद्धा तुळशीचं पान जे आहे तर ते आपल्याला अजिबात ठेवायचे नाही. या दिवशी आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे तर ओम गण गणपते नमः हा मंत्र आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे 21 वेळेला गणपती अथर्वशीर्ष आपण म्हणू शकतो. 21 वेळेला म्हणणे शक्य नसेल तर किमान एक वेळेला गणपती अथर्वशीर्ष आपल्याला म्हणायचं आहे. याबरोबरच गणपती बाप्पांचे अजून आपल्याला जे काही मंत्र, स्तोत्र येत असतील तर ते सुद्धा आपण म्हणू शकतो. जास्तीत जास्त आपल्याला बाप्पांची सेवा जी आहे तर ती करायची आहे. आता अंगारकी संकष्टी चतुर्थीचा जो उपवास आहे तर तो रात्री चंद्रोदय झाल्यानंतर सोडला जातो.
यंदा चंद्रोदय किती वाजता असणार आहे? तर संकष्टी चतुर्थीची तिथी जी आहे तर ती उद्या मंगळवारी 12 ऑगस्टला सकाळी 8:40 सुरू होणार आहे आणि 13 ऑगस्टला सकाळी 6:35 संपणार आहे. आणि चंद्रोदय जो आहे तर तो उद्या मंगळवारी रात्री 9:17 होणार आहे. त्यामुळे रात्री 9:17 जेव्हा चंद्रोदय होईल त्यावेळेला सर्वप्रथम आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. या अगोदर आपण गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. यानंतर चंद्राला सुद्धा ओवाळायचं आहे. चंद्राची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला चंद्राची सुद्धा आरती करायची आहे आणि यानंतर आपण जो काही नैवेद्य बनवलेला आहे तर तो चंद्राला सुद्धा दाखवायचा आहे आणि नैवेद्यामध्ये आपण खास करून मोदक जे आहेत तर ते बनवायचे आहेत. बाप्पांना सुद्धा मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. यासोबतच आपण उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ बनवलेले असतील तर याचा सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. देवघरातील सुद्धा सर्व देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतरच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास जो आहे तर तो चंद्राचे दर्शन करूनच सोडला जातो. आता काही कारणाने ढगाळ वातावरण असेल तर आपल्याला चंद्र दिसत नाही, अशा वेळेला जो काही चंद्रोदयाचा टाईम आहे म्हणजे 9:17 तर या वेळेला आपल्याला चंद्र ज्या दिशेला उगवतो पूर्वेला तर त्या ठिकाणी आपल्याला तोंड करायचं आहे आणि चंद्राची पूजा करायची आहे. जरी चंद्र दिसला नाही तरी सुद्धा चंद्रोदयाच्या वेळेला आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे. चंद्राला नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. त्यामुळे उपवास सोडण्या अगोदर आपल्याला चंद्रदर्शन करणे आणि चंद्राला नैवेद्य दाखवणे, चंद्राची पूजा करणे तर हे करायचेच आहे. आपण जरी उपवास केला किंवा नाही केला तरी सुद्धा काही चुका ह्या आपल्याला अंगारक संकष्टी चतुर्थीला अजिबात करायच्या नाहीत. जसं की दिवसा झोपणे टाळायचे आहे. गणपती बाप्पांना तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करायची नाही. काळे वस्त्र या दिवशी परिधान करू नये. तसेच चामड्याच्या वस्तू परिधान करू नयेत. कोणाचाही अपमान करू नये. घरामध्ये कलह, वादविवाद या गोष्टी करू नयेत. अगोदर सांगितल्याप्रमाणे तामसिक अन्नपदार्थ म्हणजे मांसाहार असेल, कांदा लसूण असेल तर याचं सेवन आपल्याला करायचं नाही. याचप्रमाणे स्वयंपाक करताना मोहरीच्या तेलाचा वापर आपल्याला टाळायचा आहे. दुधी भोपळा, लाल भोपळा तर हे खाऊ नये. तसेच अन्नाचा अपमान करायचा नाही. आपण जेव्हा उपवास सोडतो तेव्हा आपल्याला जेवढं अन्न हवं आहे तेवढंच वाढून घ्यायचं आहे आणि विनाकारण काहीही बडबड करत कोणाशीही बोलत आपल्याला उपवास सोडायचा नाही. तर गणपती बाप्पांचं स्मरण करत शांत मनाने उपवास सोडायचा आहे. एकदा उपवास सोडायला आपण बसलं की मध्येच उठायचं नाही. टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत उपवास सोडायचा नाही. तसेच उपवास जेव्हा आपण सोडतो तर त्या अगोदर आपल्याला देवाला नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचाच आहे. या दिवशी आपल्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्यांना परत तसंच पाठवायचं नाही. काही ना काही खायला द्यायचं आहे. गोमाता दारात आली तर आवर्जून तिला सुद्धा आपल्याला खायला द्यायचं आहे. एक का घास होईना गोमातेला खायला द्यायचं आहे. या दिवशी आपण व्रत करत असतो त्यामुळे केस कापणे, नखे कापणे तर या गोष्टी सुद्धा टाळायच्या आहेत.